हॅलो, सुस्वागतम. सर्व उपस्थितांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आपल्या 3 दैवतांचा जय जयकार करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, लोकमान्य टिळकांचा. दुपारी जेवण झालंय ना व्यवस्थित? आवाज येऊ दे पुन्हा एकदा. बोला गणपती बाप्पा. मी जेवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पतये. लोकमान्य टिळकांचा जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत आहे. ते लावलं जाईल माईकवर आणि आपण आपल्या जागेवर उभं राहा आणि त्याचं जमल्यास सहकार्य करा. She's
तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. गेली 21 वर्ष मी या वाडीमध्ये राहते आहे. गणेशोत्सवाचं 125वं वर्ष आपण आज यावर्षी साजरं करत आहोत. मला हे ठाऊक होतं की टिळकांच्या प्रेरणेने हा गणेशोत्सव सुरू झालाय, किंवा मला हेही माहीत होतं की टिळकांच्या, महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली इथे सभा झालेली आहे, कारण त्या सभेचं छायाचित्र इथल्या रहिवाशांकडे उपलब्ध होतं. पण मला हे अजिबात माहिती नव्हतं की अशा अनेक सभा इथे होऊन गेलेल्या आहेत की ज्या सभांमुळे, ज्या सभांचा प्रभाव हा केवळ मुंबईपुरता किंवा केवळ महाराष्ट्रापुरता न राहता संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर याचा प्रभाव पडलेला आहे. आणि अशी ही ऐतिहासिक अशी वास्तू आहे. अनेक लोकोत्तर दिग्गज असे नेते, अशी व्यक्तिमत्व इथे येऊन गेलेले आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने इथलं पटांगण जे आहे, इथली वास्तू आहे, ही पवित्र झालेली आहे. आणि शांताराम चाळ हे त्यावेळेला इथलं एक महत्वाचं सभास्थान होतं. त्याचं एक वेगळं महत्व असं आहे की ते होतं का होतं, कारण याचं भौगोलिक असं स्थान असं आजही मानलं जातं की गिरगाव हे इथलं मुंबईचं सांस्कृतिक केंद्र आहे, जणू मुंबईचं ते हृदय आहे. आणि अशा या गिरगावाच्या मध्यवर्ती भागात वसलेली, जणू त्याच्या हृदयस्थानी असलेली अशी आपली वाडी म्हणजे शांताराम चाळ. या वाडीला खूप मोठं पटांगण लाभलेलं होतं. ही जी दिसते बिल्डिंग मालिनी ब्लॉक, ती त्यावेळेला बांधली गेलेली नव्हती, त्यामुळे खूप मोठं पटांगण इथे लाभलेलं असल्यामुळे इथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहत असत सभेसाठी. जवळपास 5,000 ते 15,000 एवढे लोक इथे उपस्थित राहिलेले होते सभांना. आणि अशी अधिकृत अशी नोंद आम्हाला सापडलेली आहे. बॉम्बे क्रॉनिकल हे जे त्यावेळेचं राष्ट्रीय बाण्याचं जे विख्यात असं वर्तमानपत्र होतं, ते शांताराम चाळीविषयी, इथल्या सभांविषयी काय म्हणतं बघा. शांताराम चाळ कंपाऊंड वॉज द थम्पिंग सेंटर ऑफ सिविक्स अँड पॉलिटिक्स अँड स्टेअरिंग स्पीचेस डिलिव्हर्ड बाय द स्टॉलबर्ड. ॲट द टाइम अरोज बॉम्बेट्स टू बाउंडलेस एन्थुझियाझम अँड शुक द व्हेरी फाउंडेशन ऑफ ब्युरोक्रसी इन बॉम्बे. म्हणजे काय की समाज जे प्रबोधन असतं किंवा समाज जागृती असते, त्याच्यासाठीचं एक महत्वाचं केंद्र ही आपली चाळ होती. हे इथलं सभास्थान होतं. हेच विषय या वाक्यामधून होते. अशा सर्व दस्तऐवजांचा पाठपुरावा करत असताना, याचा अभ्यास करत असताना बरंच काही आणखीन हाती लागत गेलं. आणि ते सर्व उलगडण्याचा, ते सर्व मांडण्याचा प्रयत्न शांताराम चाळीची स्मरणगाथा या पुस्तकाद्वारे केला गेलेला आहे. आणि त्याचं प्रकाशन आजच्या दिवशी होणार आहे. आणि हा दिवस निवडण्याचं कारण असं आहे की आजचा दिवस आपल्याला माहिती आहे विशेष आहे. शिवजयंती आहे. आज आपल्या सर्वांचं दैवत अशा छत्रपती शिवरायांची जयंती आहे. लोकमान्य टिळकांचं ते श्रद्धास्थान होतं, प्रेरणास्थान होतं छत्रपती शिवाजी महाराज. लोकमान्य टिळकांनी 2 जे उत्सव सुरू केले, त्यातला पहिला गणेशोत्सव आणि दुसरा शिवजयंती उत्सव. म्हणजे ह्याच्यापेक्षा अधिक औचित्यपूर्ण दिवस काय असू शकेल. आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस शिवजयंती. तर आजच्या या पावन दिवशी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. या कार्यक्रमाविषयीची जी भूमिका आहे किंवा त्याची जी प्रस्तावना आहे ती मांडण्यासाठी येत आहेत अनघा बेडेकर, लोकमान्य गणेश या गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष. अनघाताई. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते. आणि आजचं शिवजयंतीचं औचित्य साधून आपण जो आज पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल एक थोडीशी माहिती देते. पेडेकर सदन शांताराम चाळ आणि मालिनी ब्लॉक सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळातर्फे पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं स्वागत करते. आणि हे पुस्तक बरेच जणांच्या इथे मनात असेल की हे पुस्तक आपण का काढतोय, किंवा अनेक जणांच्या मनात प्रश्न असतील की या पुस्तकासाठी
इतक्या वर्षानंतर हे पुस्तक का आपण प्रकाशित करतो. तर आमच्या वाडीचा म्हणजे मेडिकल सदन शांतारामचा आणि मालिनी ब्लॉग्सच्या हे शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे. एकशे 25वा गणेशोत्सव साजरा करत आहोत यंदाचं. आणि ही तयारी किंवा या शतकोत्तर रौप्य महोत्सवाची तयारी आम्ही गेल्या वर्षीपासूनच सुरुवात केली. वाडीतील सर्व रहिवाशांच्या पाठिंब्यामुळे सर्वांनी असं म्हणजे सांगितलं की इथे महिलांची समिती फॉर्म व्हावी आणि त्यांनी पुढाकार घ्यावा. आणि ऑफकोर्स सगळी कामं इकडे जे कार्यकर्ते आहेत ते करतातच आहेत, जे जेंट्स किंवा मुलं आहेत ते करतायत, पण महिलांची समिती फॉर्म झाली आणि आम्ही कामाला सगळ्यांनी एकत्र येऊन सुरुवात केली. तर वाडीतील गणपती लोकमान्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेला आहे आणि त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेला गणपती म्हणून काहीतरी एक वेगळं नामकरण आपण गणपतीचं करावं म्हणून आम्ही गेल्या वर्षी आमच्या वाडीच्या गणपतीचं लाडक्या बाप्पाचं नाव लोकमान्य गणेश, कारण लोकमान्यांनी स्थापन केलेला गणपती आहे त्यामुळे लोकमान्य गणेश या नावाने आम्ही त्याचं नामकरण केलं. गेल्या वर्षीपासून दर 2-3 महिन्यांनी काहीतरी विविध उपक्रम किंवा कार्यक्रम आम्ही वाडीत करत आलो आहोत आणि सांस्कृतिक आणि सामाजिक म्हणजे ध्यानात ठेवूनच आम्ही हे सगळे उपक्रम करत आहोत. वाडीतील 100वा गणेशोत्सव जेव्हा झाला तेव्हा त्या वर्षी वाडीतील जे कार्यरत होते त्या सर्वांनी एक जी फोटो इथे आहे त्याचा फोटो त्यांना मिळाला आणि त्याचे काही डॉक्युमेंट्स त्यांना बघायला मिळाले, पण त्यांच्या हातात ते पुरावे नव्हते की याबद्दल काहीतरी ठोस पुरावे सादर करून की आमच्या इथे अशी सभा झाली होती किंवा आणखीन अनेक सभा इथे झाल्या होत्या त्याबद्दलचे पुरावे त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी हा फोटो मिळवला आणि आपल्याकडे तो फोटो संग्रहित आपल्याकडे कायम तो राहिला. पण त्याच्यावरनं मधल्या काही काळात वेगवेगळे उपक्रम वगैरे चालू होते, पण काही काळानंतर आत्ता जेव्हा पुन्हा एकदा आमच्या चर्चा चाललेला की शतकोत्तर रौप्य महोत्सव कसं साजरं करायचं, तर तेव्हा विचार आला की याविषयी आपण काहीतरी आणखी माहिती मिळवू शकतो का, अशी फक्त चर्चा होत होती. आणि असं झालं की लोकमान्य टिळकांनी सगळ्यांना ऐकू होतं ना, लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रेरणेने इथे गणपती स्थापन झाला आहे, तर आपण त्यांचीच एक चित्रप्रदर्शनी इथे भरवूया आणि त्यांचे केसरीमधले लेख आपण इथे प्रदर्शन भरवूया. तर गेल्या वर्षी 1 ऑगस्टला आपण ती प्रदर्शनी भरवली होती आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. गिरगावात बहुधा प्रथम म्हणजे टिळकांची अशी खास अशी प्रदर्शनी कधीच भरवली गेली नव्हती. अनेक लोकांनी इथे येऊन ते प्रदर्शनी बघण्याचा आणि त्यांचे लेख आणि पुस्तकं बघण्याचा त्यांनी खरोखर आनंद घेतला. आणि तेव्हाच त्याच्याही आधी चर्चा करत असताना खास करून इथे जे अमेय जोशी आमच्या वाडीतील तरुण कार्यकर्ता आहे त्याच्या मनात आले की फक्त आपण चर्चाच करत आहोत, यावर काम करत नाही आहे कोणी. तर त्यांनी त्या दिवशीपासून बहुतेक त्यांनी ठरवलं म्हणजे प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी इकडे आपण शोध घेऊया, तिकडे शोध घेऊया, याबद्दलची माहिती इथे काढूया. पण जास्तीत जास्त प्रयत्न अमेय जोशी यांनी पुढाकार घेतला. जवळजवळ गेली ऑगस्टपासून ते अनेक संस्था म्हणजे केसरीवाडा, मणिभवन, एशियाटिक सोसायटी, सरदार गृह इथे प्रत्यक्ष जाऊन त्यांनी डॉक्युमेंट्स कलेक्ट केले, ते डॉक्युमेंट्स मिळवले आणि तेच आम्ही सगळ्यांनी आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना येऊन सांगितलं की आपण आपल्याकडे एवढे डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत की आपण त्याची एक पुस्तक प्रकाशित करू शकतो. तर सगळ्यांना वाडीतील सर्वांनी त्याला म्हणजे होकार दर्शवला आणि सगळ्यांना अभिमानच होता की आपण असे एक पुस्तक प्रकाशित करत आहोत. तर सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्या कामाला सगळेजण लागले. अमेय जोशीचं खरोखर याबद्दल कौतुक आहे की त्यांनी बरोबर टाळ्या वाजून त्याचं कौतुक करूया. आणि हे सगळं जो काय खटाटोप आहे तो गाडी हाकतोय, आम्ही त्याच्याबरोबर काम करतोय सगळीजण. तर हे सगळे डॉक्युमेंट्स मिळवल्यानंतर त्या पुस्तकाच्या कामाला आम्ही सगळे लागलो आणि एक असं उलगडत गेलं की फक्त एकच सभा नाही तर 40 सभा इकडे झालेल्या आहेत. मग त्या 40 सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन मिळालं. एशियाटिक सोसायटीमध्ये जाऊन तिकडचे डॉक्युमेंट्स मिळवले. असं सर्व प्रयत्न करून
पुस्तक रूपात आपण ते साकार करूया म्हणून ठरवलं गेलं आणि 19 तारखेला आपण ते पुस्तक रिलीज करूया असं ठरवलं. कारण तेव्हा लोकमान्यांच्याच प्रेरणेमुळे शिवजयंती पण साजरा होत होता. तर त्या निमित्ताने आपण शिवजयंतीलाच या पुस्तकाचं प्रकाशन करूया असं ठरलं. ही सर्व माहिती मिळताना लक्षात आले की लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने 1893 साली सुरू झालेल्या उत्सवाचा प्रसार झपाट्याने महाराष्ट्रात झाला आणि मुंबईतील पहिल्या काही गणेशोत्सवापैकी एक शांतारामचा आहे. तर याचा खूप अभिमान आहे. मला वाटतं याच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा की आपला देखील असा मान आहे की मुंबईतील पहिल्या काही गणेशोत्सवांपैकी एक म्हणजे शांताराम चाळ आहे इथली. प्लेग व इतर काही घटनांमुळे काही काळ वगळता काही कारणांमुळे सगळीकडेच खंड पडला होता. पण 1900 साल धरून आपण आत्ता यंदाचं 125वं वर्ष अखंडित अविरत चालू आहे. अनेक पिढ्यांनी ते चालू ठेवलेले आहे. याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आणि वाडीतील अनेक रहिवासी आणि कार्यकर्ते कायम इथे आपला उत्सव साजरा करत राहण्यासाठी झटत असतात. तर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे सण समाजातील सर्व स्तरांसाठी लोकांना एकत्र आणण्याकरता सुरू केले होते आणि ब्रिटिश सरकार विरुद्ध उभे करण्यासाठी त्यांनी तेव्हा इकडे सभा घेतल्या होत्या. तर या सभांचं सर्वांना माहीत व्हावं यासाठी आम्ही पुस्तक सोहळा आयोजित करत आहोत. आणि हाच विचार परत एकदा मनात घेऊन आम्ही सगळ्यांना ज्ञात व्हावं की फक्त हा गिरगाव किंवा आमच्या वाडीशी संबंधित नाही आहे. हा जो इतिहास आम्हाला मिळाला आहे किंवा जे पुरावे मिळाले ते आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी त्याच्याशी रिलेटेड हे सगळे पुरावे आहेत. तर लोकांपर्यंत हे पोचावं हा आमचा विचार आहे. म्हणून आजचा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आम्ही आयोजित केला आहे. आणि हाच विचार परत एकदा मनात घेऊन भारतीय स्वातंत्र्य सेनांना मानवंदना देण्यासाठी व पुढील पिढीला आपला इतिहास ज्ञात होण्याकरता हे कायमस्वरूपी पुस्तक राहील म्हणून हा पुस्तक सोहळा किंवा पुस्तक प्रकाशन सोहळा आहे. आणि हल्लीचे बरेच जणांना माहिती आहे की गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा किंवा खूप वेगळ्या तऱ्हेने साजरा केला जातो. पण एक असा विचार आला की आपल्या मंडळाने वेगळं काय केलं. तर आपल्या मंडळाने एक वेगळं पाऊल उचललं आहे आणि इतिहास लोकांच्या समोर उलगडून दाखवण्याचं पाऊल आपण उचलले आहे. आणि या आगळ्या वेगळ्या तऱ्हेने आम्ही 125वं वर्ष साजरे करणार आहोत. पुढील कार्यक्रमाला देखील तुम्हाला निमंत्रण देते आणि आपण आजच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आपण वळूया. ते म्हणजे शांतारामाची स्मरणगाथा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. त्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करूया आणि त्या पुस्तकात काय नक्की आहे त्याबद्दल अभय जोशी आणि अपर्णा बेडेकर नक्कीच सांगतील. तर आपण पहिल्यांदा पुस्तक प्रकाशन करूया. टाळ्यांचा गजर होत राहू दे. मांदार बेडेकर, अनघा बेडेकर, अपर्णा बेडेकर आणि अमेय जोशी यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. एक फक्त सांगू इच्छिते की पुस्तक प्रकाशनासाठी बरेच जणांनी विचारलं की कोणाच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे. पण आम्ही विचार केला की पुस्तक प्रकाशन ही आपल्या वाडीची स्मरणगाथा आहे.
तर वाडीतील रहिवाशांच्या हस्तेच ते होऊन दे. पण वाडीतील रहिवाशांचे आम्ही प्रतिनिधी म्हणून इथे उभे आहोत, त्यामुळे वाडीच्या वतीने आम्ही या चौघांना म्हणजे पुस्तक प्रकाशन केलं आहे. तर हे सगळ्यांनीच प्रकाशित केलेलं आहे असं आम्ही म्हणतो. मंदार बेडेकर, अनघा बेडेकर हे जे पुस्तक जे निर्माण झाले त्याचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं. अमेय जोशी यांनी संशोधन, लेखन, संपादन, संकलन हे सगळं पाहिलं काम, आणि लेखन सहाय्य डॉक्टर अपर्णा बेडेकर यांनी केलं. त्यामुळे कोणत्याही पाहुण्याला अनघा म्हणाली तसं न बोलवता यांनी मेहनत केली आहे, तर यांच्या शुभ हस्ते ते होऊ दे अशा भावनेतून यांच्या हस्ते ते प्रकाशन आता झालेलं आहे. मी अपर्णा बेडेकर हिला इथे पाचारण करते, आमंत्रित करते की ही जी शांताराम चाळीची स्मरणगाथा आहे ती नक्की काय आहे, यामध्ये नक्की काय आहे ते आपल्या समोर ती मांडते. येतोय आवाज? ऐकू? की न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने, की न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण करी धरिले हे सतीचे. सावरकरांनी या 4 ओळींमध्ये आपल्या सगळ्या क्रांतिकारकांचा एक इतिहासच लिहून ठेवला. सावरकर असं म्हणतात की हे जे व्रत घेतलंय आम्ही क्रांतिकारक म्हणून, या देशाच्या पायात अडकलेल्या शृंखला तोडण्यासाठीचं हे जे व्रत आम्ही घेतलंय ते अंधतेने घेतलं नाही, ते अत्यंत जाणीवपूर्वक घेतलंय, उघड्या डोळ्यांनी घेतलंय. लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, ते दिव्य आहे, ते दाहक आहे. त्याच्यात उडी घेतल्यानंतर साक्षात अग्निकुंडात उडी घेतल्यासारखं असा दाह, अशी वेदना आम्हाला होणार आहे हे आम्हाला माहीत आहे. तरीही असं असूनही बुद्ध्याची वाण करी धरिले हे सतीचे, हे बुद्ध्याची घेतलेलं वाण आहे, हे जाणीवपूर्वक घेतलेलं वाण आहे, हे हेतुपुरस्सर घेतलेलं वाण आहे. हे कुणी सांगितलं म्हणून आम्ही केलेलं नाही, तर हे आमच्या बुद्धीला, सत्सद विवेक बुद्धीला स्मरून घेतलेलं हे व्रत आहे. आणि जेव्हा भारतमाता मुक्त होईल तेव्हाच या व्रताचं उद्यापन झालं तर होईल, अन्यथा नाही. अशा दिव्य व्रताची संकल्पना आपल्या सगळ्या क्रांतिकारकांनी मांडली. का मांडली असेल ही संकल्पना? याला अनेक कारणं होती. जेव्हा ह्या वाडीच्या आपल्या समोर दिसत असलेलं हे जे छायाचित्र आहे, या एका छायाचित्राचा धागा धरून सगळा इतिहास जेव्हा अमेयाच्या सोबतीने मी वाचत होते त्यावेळेला पुन्हा एकदा सावरकरांचं तेच वाक्य आठवलं की इतिहासाच्या पुस्तकाला पहिलं पानच नसतं. 1857चं स्वातंत्र्य समर जेव्हा सावरकरांनी लिहिलं तेव्हा ते म्हणाले पहिलं पान नसतंच, कारण पहिलं पान म्हणून जे आपण वाचत असतो त्याच्या अलीकडे काहीतरी इतिहास होऊन गेलेलाच आहे की जो तुम्हाला माहित नाहीये. त्यामुळे हे छायाचित्र बघत असताना ह्याच्या मागे घडत असलेल्या अनेक घटना बॉम्बे क्रॉनिकल्स सारख्या वृत्तपत्रांना आमच्या वाचनात आल्या आणि अक्षरशः आम्ही थक्क होऊन गेलो की का झालं असेल हे सगळं. लक्षात यायला लागलं जेव्हा पेपर त्यावेळेचे वाचत होतो तेव्हा की ज्ञानाचा संपूर्ण ऱ्हास होऊन सगळी धर्म व्यवस्था आपली एका विशिष्ट कर्मकांडापुरती मर्यादित राहिली होती. आदिलशाही, इमादशाही, बिदरशाही, कुतुबशाही या शिवशाहीतल्या सगळ्या बहामनी राजवटीचा काळ ओसरला होता. पोर्तुगीज आणि डच दक्षिणेकडे होते, उत्तरेकडे मोगल होते आणि ह्या सगळ्यांपेक्षा इंग्रज बरे असा एक चुकीचा समज इंग्रज आपल्या वर्तणुकीतनं देशात पसरवत होते. हा सगळा फसवा डाव होता इंग्रजांचा. इंग्रजांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेला अक्षरशः सुरुंग लावला होता. लॉर्ड मेकॉलेने इंग्रज राणीला जाऊन जेव्हा सांगितलं की मी इथली शिक्षण व्यवस्था किती उद्ध्वस्त करतोय त्यावेळेला त्यांनी वापरलेलं वाक्य इतकं वाईट आहे
ज्याचे परिणाम आज स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष आपण भोगतो आणि ह्याच्या पुढे सुद्धा भोगणार आहोत. कल्पना आहे आपल्याला, जर आपण योग्य वेळी सावध झालो नाही तर. त्यांनी असं सांगितलं की भारतामध्ये काळे इंग्रज कसे निर्माण होतील याची पुरेपूर काळजी मी भारतीय शिक्षण व्यवस्था उखडताना घेतोय, हे त्याने इंग्लंडच्या राणीला जाऊन सांगितलं होतं. त्यामुळे धार्मिक स्तरावरती, सामाजिक स्तरावरती, शैक्षणिक स्तरावरती इथे हाहाकार माजला होता. दुष्काळाची परिस्थिती तर इतकी भीषण होती देशामध्ये. मसाल्याचं बेट म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने इथे चंचू प्रवेश केला होता, पण आपल्या देशातनं येणारा परदेशी माल भारतीय बाजारपेठेमध्ये इतका ठासून भरला होता की या प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा सुरुंग लावला जात होता. मंडळी, ह्या सगळ्या भौगोलिक आणि या सगळ्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सगळ्या घड्या उद्ध्वस्त करत इंग्रज चालले होते. आणि त्याच बरोबरीने हे खच्चीकरण परवडलं एक वेळ, त्याही पेक्षा अधिक भारतीय मनाचं जे खच्चीकरण त्यांनी केलं होतं की हे जे पारतंत्र्य आहे हे असंच चालू राहणार, ब्रिटिशच बरे, मोगलांपेक्षा ब्रिटिश बरे, अशा पद्धतीचं वातावरण ब्रिटिश निर्माण करत होते. भारतीय मन सुद्धा खचलं होतं आणि म्हणून कदाचित आपल्या क्रांतिकारकांनी या सगळ्या स्वातंत्र्य समरात उडी घेतली होती. क्रांतिकारकांनी अक्षरशः रणशिंग फुंकलं, देश ढवळून निघाला. होम रूल चळवळ आपल्याकडे मूळ धरायला लागली. सगळ्याच आघाडीच्या नेत्यांच्या सभा, प्रभावी भाषणं, चर्चा, परिसंवाद आणि त्याच्यात असलेला लोकांचा सहभाग, हे सगळं अतिशय योजनाबद्ध रीतीने सुरू झालं. हे सगळं मी सांगत नाहीये, हे त्यावेळचे पेपर्स अक्षरशः आपल्याशी बोलतायत. त्यावेळी बॉम्बे प्रेसिडेन्सी ही खूप महत्वाचा विषय होती सगळ्या देशाच्या राजकारणामध्ये. ही बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे जिथे आपण आता आहोत मुंबईमध्ये, ती कराची पासून केरळपर्यंत होती. त्याची भौगोलिक व्याप्ती लक्षात घ्या. नुसतं मुंबई प्रेसिडेन्सी म्हटलं, बॉम्बे त्यावेळेचं बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हटल्यानंतर एवढा सगळा पश्चिम किनारा भारताचा त्याच्या अधिपत्याखाली येत होता. आणि त्यावेळेला माहीम, बांद्रे वगैरे उपनगरात जाण्यासाठी त्यावेळेला मुंबईची बेटं एकमेकांना जोडली गेलेली नव्हती. त्यामुळे माहीम, बांद्रे वगैरे उपनगरात जाण्यासाठी खाडी पार करायला लागत होती. आणि दक्षिण मुंबईचा हा जो भाग आहे, दक्षिण मुंबईतला भाग हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं सत्ता केंद्र बनला. आणि त्यात सुद्धा दक्षिण मुंबईच्या हृदयस्थानी असलेलं गिरगाव, त्यातही ही शांताराम चाळ हे खरोखरच हृदयाचं स्थान बनलं. शांताराम चाळीत अर्थातच हे जे सगळं त्याचं भौगोलिक महत्व आहे या स्थानाचं, जिथे आत्ता या क्षणी आपण बसलोय, या स्थानाचं इतकं मोठं महत्व तुम्हाला सांगितल्यानंतर लक्षात येईल की 1895 साली लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने मुंबईतले जे सार्वजनिक उत्सव सुरू झाले, गणपती उत्सव सुरू झाले, त्यातलाच एक उत्सव आपला आहे हे सांगताना अतिशय अभिमान वाटतोय. आणि मग शांताराम चाळ पटांगण हे स्वराज्याच्या, स्वातंत्र्याच्या, धार्मिक, सामाजिक, राजकीय चळवळींचं अक्षरशः सत्ता केंद्र बनलं, मध्यवर्ती केंद्र येऊन निर्माण झालं. आता गणेशोत्सवाच्या ज्या सभा इथे झाल्यात, हे सगळं संशोधन करताना, ते पेपर्स वाचताना ज्या गोष्टी समोर आल्या त्या मी थोडक्यात तुमच्या समोर मांडते. नंतर पुस्तकाचा आधार घेऊन तुम्ही पाहूच शकता. 1898 साली इथे मेळे जमले होते. ही सगळ्यात पहिली मिळालेली नोंद आहे. गणपती उत्सवाच्या काळात 1898 साल शांताराम चाळीत मेळे जमले होते. मेळे म्हणजे राष्ट्रगीतांचं गायन किंवा राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जी पदं रचली गेली त्या सगळ्या गीतांचं गायन करणारे, वादन करणारे, नृत्य करणारे आणि प्रभावित करणारे इतरांना की आपल्याला स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळायला हवं यासाठी प्रभाव करणारी अशी ही गीतं इथे गायली गेली. आजपासून 127 वर्षापूर्वी, 1-2 नव्हे. हे साल होतं 1898. 1900 साली डॉक्टर अनंत नारायण सांबारे यांनी इथे पुराण सांगितलंय. गणेशोत्सवाच्या काळात शिवराम महादेव परांजप्यांसारखा वक्ता इथे धर्म हा विषय सांगून गेलाय. विचार करा, त्यावेळेच्या वक्त्यांचा दर्जा सुद्धा काय होता, विषयांची महत्ता सुद्धा काय होती.
त्यांनी असं म्हटलंय की गौतम बुद्ध, शंकराचार्य आणि रामदास यांनी जी महत् कार्य केली त्याचा उद्देश स्वार्थाचा नाश हा होता. त्यांचे विचार हे लोककल्याणाचे असत. अशा पद्धतीने आपला सनातन धर्म शिवपरांजपेंनी इथे मांडला होता. वेदमूर्ती काशीनाथ वामन लेले यांचं ईश्वर स्तवन इथे झालं होतं. वि गो राजापूरकर, कान्हेरे शास्त्री, कृप खाडीलकर म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर जे ख्यातनाम मराठी नाटककार आहेत, पत्रकार आहेत, त्यांचं इथे व्याख्यान झालं होतं. अशी खूप महत्वाची पंडित मंडळी, विद्वान मंडळी इथे येऊन आपल्या गणेशोत्सवात बोलून गेलेत. हे सांगताना खूप आनंद होतोय. या सगळ्याची ऐतिहासिक नोंद गणेशोत्सवाची 60 वर्ष नावाचं एक पुस्तक आम्हाला पुण्याच्या केसरी वाड्यात मिळालं. त्याच्यात ही सगळी नोंद आहे. हे कुठलेही पुराव्यांशिवाय मी एकही वाक्य यातलं घेतलेलं नाही. तर या धार्मिक विषयांच्या सोबत सुरू होतो शांताराम चाळीतल्या राजकीय चळवळींचा इतिहास. 21 एप्रिल 1906 ला इथे शिवजयंतीची पहिली सभा झाली. शांताराम चाळीत समारंभपूर्वक शिवजयंती साजरी करण्यात आली अशी ऐतिहासिक नोंद आम्हाला सापडली. आणि म्हणूनच आजच्या या सुंदर कार्यक्रमासाठी हीच तिथी आम्ही निवडली की शिवजयंतीलाच या सगळ्या कार्याचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन व्हावं. या सभेमध्ये 21 एप्रिल 1906च्या शिवजयंती सभेमध्ये टिळक असं म्हणाले की ह्याच्या पूर्वी, हे टिळकांचं वाक्य आहे जे मी बोलते आता ते, की बंगालमध्ये शिवजयंती साजरी झाली. टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे बंगालमध्ये शिवजयंती साजरी झाली आणि भारत एक देश म्हणून आज जगासमोर आला. बघा, सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्याचा केवढा मोठा परिणाम जगावरती झाला की भारतातनं बंगाल हा कुठेतरी पलीकडे पसरलेला प्रांत नाहीये, तो आमच्या देशाचा भाग आहे. आणि भारत एक देश म्हणून, महाराष्ट्रातला शिवाजी आणि साजरा होतोय उत्सव बंगालमध्ये, त्यामुळे भारत हा एक देश म्हणून समोर आला असं टिळकांचं वाक्य याच शिवजयंती उत्सवातलं आहे. आणि त्याच्यापूर्वी महाराजांना कोणीतरी चोर डाकू म्हणून फटकारलं होतं आणि त्यावेळेला टिळकांनी ह्या सभेत विचारलं होतं की असं असेल, आमचे महाराज जर का चोर डाकू असतील तर तुमचा क्लाइव्ह कोण आहे. एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या बाबतीत ही नोंद टिळकांनी केली आणि हे या सभेमध्ये टिळक बोललेत. त्याच्यानंतर 1907 साली पैसा फंडाची सभा इथे झाली. 15 ऑक्टोबर 1907 त्याचेही अध्यक्ष लोकमान्य टिळक होते. या सभेला 5000 लोक उपस्थित होते. मगाशी अनघाताईंनी सांगितलं तसं की मालिनी ब्लॉक्स बांधली गेली नव्हती आणि हे मधलं गॅरेजही इथे नव्हतं. त्यामुळे विचार करा की केवढं मोठं पटांगण दक्षिण मुंबईच्या गिरगावातल्या या एका हृदयस्थ ठिकाणी एवढं मोठं पटांगण उपलब्ध होतं. त्यावेळेला 5000 लोक उभी होती आणि त्यावेळेला टिळकांनी असं सांगितलं की पैसा फंडाच्या साठी आवाहन मी करतोय, पण असं मला दिसतंय की पैसा फंडामध्ये देणगी देणारे देणगीदार हे फक्त महाराष्ट्रातले दिसत आहेत. असं नाही, आपण एक देश म्हणून जर का समोर यायचं असेल तर देशातल्या अन्य प्रांतांनी सुद्धा पैसा फंडामध्ये देणगी द्यावी. विचार करूया आपण की कलकत्त्याच्या सभेमुळे एक देश निर्माण झाला. पैसा फंडाच्या निमित्ताने टिळकांनी एक देश असल्याची संकल्पना मांडली. त्याचं स्थान हे शांतारामाची चाळ हे आहे. 30 जून 1907 ला स्वदेशीचा वापर करावा यासाठीची सभा झाली. त्यालाही 5000 लोक उपस्थित आहेत. बाबासाहेब खरे त्याचे अध्यक्ष होते. या सभेला बंगालमधनं काही साधू आले होते. ही सगळी नोंद आहे हा. बॉम्बे क्रॉनिकल्स या पेपरमध्ये या तारखेच्या अंकामध्ये ही सगळी नोंद आहे. तर त्या बंगाली साधूंनी स्वदेशीचा वापर करा, परदेशी मालावर बहिष्कार टाका आणि हा सगळा ताकदीने या ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढायचा आहे आपल्याला. हा लढा चिकाटीने सुरू ठेवा. भूक दारिद्र्यात असलेल्या देश बांधवांना वाचवा आणि मातृभूमीच्या उत्थानासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असा संदेश घेऊन बंगालमधनं इथे साधू आले होते. ही नोंद आहे 1907 सालची. त्यानंतर 13 एप्रिल 1908 ला कैरा सत्याग्रहाच्या संदर्भात एक सभा इथे झाली. काय झालं होतं, मी मगाशी म्हटलं तसं की ही जी आक्रमणं चालू होती, भौगोलिक होती, धार्मिक होती, त्याबरोबर अस्मानी सुलतानी सुद्धा खूप होती हो. म्हणजे कितीतरी वेळेला असं झालंय की पाऊस नीट पडलेला नाही.
आणि तरीही दुष्काळाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये खूप मोठा शेतसारा, लगान पिक्चर आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर खूप मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या टक्क्यांनी शेतसारा ब्रिटिशांकडनं वसूल केला जात होता. आणि त्यावेळेला कैरा सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहाचा परिणाम असा झाला की शेतसारा ब्रिटिशांना मागे घ्यावा लागला आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून घडवलेलं हे फार मोठं यश भारतातल्या सत्याग्रही क्रांतिकारकांनी नाही, सत्याग्रही जे बसलेले होते त्या सगळ्यांना हे फार मोठं यश त्याच्यात मिळालं. असा ह्याच्याबरोबरच 11 फेब्रुवारी 1917ला अस्पृश्यांबद्दल एक सभा झाली. किती म्हणजे सामाजिक चळवळीचा किती मोठा लेखाजोखा या प्रांताने बघितलाय बघा. ही जी एक वाईट प्रथा होती आपल्या देशामध्ये त्या प्रश्नाला वाचा इथे फोडली गेली. आणि त्या सभेमध्ये झालेले 2 ठराव असे आहेत की करारबद्ध दास्यत्व, करार केला एखाद्या व्यक्तीचा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला वस्तूसारखं वापरलं गेलं की कराराने ही वस्तू माझी आहे असं आपण म्हणतो. 99 वर्षाचं लीज आहे त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीसाठी करार होत होता आणि त्याला दास म्हणून ठेवलं जात होतं. हे करारबद्ध दास्यत्व यापुढे रद्द झालं पाहिजे आणि कर्ज गुलामगिरी बंद झाली पाहिजे असे 2 मोठे ठराव याच वाडीच्या, याच पटांगणात, याच वास्तूत झाले. अशा सामाजिक प्रश्नांना सुद्धा इथे वाचा फोडली गेली. आणि आता सगळ्या राजकीय लेखाजोखांकडे 2 मार्च 1917 हा दिवस सुद्धा खूप मोठा होता. कारण आपल्याला माहिती आहे 1914 ते 1918 हे पहिल्या महायुद्धाचा काळ आहे. साहजिकच हिंदुस्थानच्या सगळ्या जवानांकडनं अशी अपेक्षा होती की त्यांनी इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी पहिल्या महायुद्धात भरती व्हावं, लष्कर भरती व्हावं. त्या लष्कर भरतीसाठीची सभा 2 मार्च 1917ला इथे झाली. त्यावेळेला टिळकांनी असं सांगितलंय की भविष्यकालीन प्रगतीसाठी येणाऱ्या प्रत्येक संधीचा पुरेपूर उपयोग केलाच पाहिजे. किती महत्वाचं वाक्य. भविष्य काळात येणाऱ्या प्रत्येक संधी ओळखून त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही लष्कर भरती करा. ते स्वहिताच्या आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. लष्करात भरती झाल्याने तुमच्यात सुद्धा बंधुभाव वाढेल, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की स्वराज्य मिळाल्यानंतर, हा सगळा लढा सुरू आहे तर स्वराज्यासाठी सुरू आहे. स्वराज्य मिळाल्यानंतर आपल्याला आपलं लष्कर उभारायचं आहे. आपल्याला लष्करी अधिकारी म्हणून मानाच्या जागा आणि सगळी उभारणी करायची लष्कराची. त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या प्रशिक्षणाचा निश्चितपणे उपयोग होईल. म्हणून इंग्रजांच्या बाजूने लढाईसाठी का होईना तुम्ही लष्करात भरती व्हा आणि प्रशिक्षण घ्या, असं टिळकांनी अत्यंत प्रभावी भाषण केलं होतं अशी नोंद आहे. आणि विचार करा त्यावेळेला महाविद्यालयीन विद्यार्थी समोर बसले होते कारण जवान लोक हवी होती ना. आणि त्यावेळेला इथे नोंद अशी आहे पेपरमध्ये की टिळकांच्या भाषणामुळे प्रभावित होऊन इथे 800 मुलांनी लष्कर भरतीसाठी नावनोंदणी केली. 800. आज आपण एखादा उपक्रम सांगितला तर 80 मुलं सुद्धा मिळणार नाही. तो त्यावेळच्या लोकसंख्येचा विचार केला तर महाविद्यालयातल्या 800 मुलांनी इथे नोंदणी केली. ही किती महत्वाची गोष्ट आहे. हा सगळा अभिमानाचा विषय या पुस्तकात येतोय. आणि आता 16 जून 1918 जो आपण मागे जे चित्र बघतोय त्याच ठिकाणी आणि त्याच सगळ्या वास्तूमध्ये आज आपण उभे आहोत. ही जी मीटिंग आहे अद्भुत आहे. म्हणजे वाडीचं पटांगण 15,000 माणसांनी भरलंय. सगळे सज्जे आहेत ते भरलेत. माणसं त्या कठड्यावर वगैरे लोंबकळत आहेत. बघितलं तर ती मीटिंग जी आम्हाला 16 जून 1918ची मीटिंग, ही सभा जी आम्हाला बॉम्बे क्रॉनिकल्स मध्ये जे काही या सभेबद्दलचं वर्णन आहे ते मी तुम्हाला आता सांगते. लॉर्ड वेलिंग्टनच्या विरुद्ध असणारी ही मीटिंग आहे. धागा सगळा मागचाच आहे. लष्कर भरतीवरनच हा सगळा विषय पुढे सुरू झालाय. लॉर्ड वेलिंग्टन हा मुंबईचा गव्हर्नर होता, तत्कालीन गव्हर्नर होता. तर या लॉर्ड वेलिंग्टनने टाउन हॉल म्हणजे एशियाटिक लायब्ररी आता जिथे आहे तिथे एक युद्ध परिषद घेतली. वॉर कॉन्फरन्स म्हटलंय त्याला. आणि तिथे भारतीय जवानांनी लष्करात सामील व्हावं याच्याबद्दल त्याने घोषणा केली, त्याच्याबद्दल अपील केलं. या सभेला
निमंत्रित म्हणून होम रूल लीगच्या महत्वाच्या नेत्यांना बोलावलं गेलं. त्यात लोकमान्य टिळक, नची केळकर, बॅरिस्टर जीना हे अग्रगण्य नेते त्या सभेला उपस्थित होते. लष्कर भरती करावी असं अर्थातच लॉर्ड वेलिंग्टनने आवाहन केलं आणि टिळक बोलायला उभे राहिले. टिळकांना दीड वाक्य सुद्धा बोलू दिलं, बरोबर, दीड वाक्य सुद्धा बोलू दिलं नाहीये. टिळकांनी असं सांगितलं, म्हणजे होम रूल लीगच्या वतीने असं सांगितलं की या लष्कर भरतीच्या मोबदल्यात आम्ही भारतीय स्वातंत्र्याची मागणी करतो आहोत, आम्हाला स्वातंत्र्य कधी देता हे सांगा. हे सांगितल्यानंतर टिळकांना बोलूही दिलं नाही आणि लॉर्ड वेलिंग्टनने असं सांगितलं, त्यांचं पूर्ण न ऐकता कुठलाही राजकीय विषय इथे आता चर्चेला घ्यायचा नाही असं त्यांना ठोकून सांगितलं. इतक्या मोठ्या होम रूल लीगच्या आपल्या महत्वाच्या नेत्यांचा हा जो अपमान झाला, तो अपमान टिळकांनी सहन केला नाही. मला तर म्हणजे टिळक सभात्याग करून ताबडतोब निघून गेले, पाठोपाठ नची केळकर गेले, जीना सुद्धा गेले. मला तर औरंगजेबाच्या समोर महाराज जसे लहानपणीच दरबारातनं निघून गेले त्याची त्याच तडफदार महाराजांची आठवण झाली. त्याच पद्धतीने टिळकांनी सभात्याग केला. ही घटना होती 10 जूनची आणि 16 जून 1918 म्हणजे बरोबर 6 दिवसांनी इथे ती सभा झाली. त्या लॉर्ड वेलिंग्टनचा निषेध करायची सभा. त्या सभेबद्दल असं लिहिलंय, कारण ती इतकी महत्वाची आहे ना, मला सगळंच सांगणं गरजेचं आहे. लॉर्ड वेलिंग्टनने होम रूल लीगच्या मान्यवर सभासदांना जी अपमानास्पद वागणूक दिली त्याचा निषेध करण्यासाठी या सभेमध्ये शांताराम चाळीत अफाट जनसागर उसळला, अशी वाक्य आहेत. अर्थात त्याचं मराठीकरण आम्ही केलंय. आणि मुंबईचे गव्हर्नर वेलिंग्टन यांच्या विरोधातील या सभेसाठी लोकमान्य टिळक, नची केळकर, गांधीजी, बॅरिस्टर जीना, हॉर्निमन जमनादास बामनजी हे इथे उपस्थित होते. या फोटोमध्ये आपल्याला ते सगळे दिसत आहेत. शांताराम चाळीत झालेली ही सभा अद्वितीय होती. बॉम्बे क्रॉनिकल हा पेपर असं म्हणतोय की ही सभा अद्वितीय होती. लॉर्ड वेलिंग्टनचं नुसतं नाव निघाल्यानंतर श्रोत्यांच्याकडनं निषेधाच्या फैरी जडत होत्या. बॉम्बे प्रांतात आजवर झालेल्या सर्व राजकीय सभांमध्ये सर्वाधिक उपस्थिती असलेली ही सभा होती. इथे 15,000 लोक जमली होती. 15,000 लोक ह्या वास्तूत इथे जमली होती या मैदानात, अशी नोंद ब्रिटिश पेपरमध्ये केलेली आहे. आणि उरलेली 5,000 लोक ज्यांना इथे आत शिरायला सुद्धा जागा मिळाली नाही, ते सीपी टँक जवळच्या चायना बाग मध्ये जमले. ते घरी नाही गेले बरं का, ते जमून राहिले होते की इथे काय होतंय याचा अदमास घेण्यासाठी ती सगळी लोक पुन्हा इथे जमून राहिली होती. त्या पेपरने असं म्हटलंय की चाळीच्या पटांगणातील एक इंच, एक कोपरा माणसांनी व्यापला होता. हजारो लोकांना आत शिरण्यासही जागा न मिळाल्याने निराश झालेले लोक चायना बागेत जमले. आणि गव्हर्नर लॉर्ड वेलिंग्टन, पेपर असं म्हणतोय, बॉम्बे क्रॉनिकल असं म्हणतोय की गव्हर्नर लॉर्ड वेलिंग्टन या प्रसंगाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असायला हवे होते. त्यांनी बघायला हवं होतं त्यांच्या विरोधात केवढा मोठा जनसागर उसळलाय. ते उपस्थित असते तर आपल्याच मंत्रिमंडळाने आजवर अंधारात ठेवल्याचे जे भीतीदायक परिणाम झालेत ते पाहून त्यांचे डोळे उघडले असते. एखाद्या प्रांतीय नेत्याच्या विरोधात यापूर्वी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात अशा प्रतिक्रिया कधीही नोंदल्या गेल्या नव्हत्या. त्या इथे आपल्या वास्तूत, आपल्या ह्या पटांगणात नोंदवल्या गेल्यात. हा छुपा प्रतिकार राजकीय अस्त्रासारखा वापरता येऊ शकतो. या दृष्टीने ही सभा ऐतिहासिक ठरली. त्याचं सगळं श्रेय मात्र त्या लॉर्ड वेलिंग्टनला जातं, यात काही शंकाच नाही. आता या सभेत जो ऐतिहासिक ठराव झाला त्यात लॉर्ड वेलिंग्टन जिथे जिथे उपस्थित असेल तिथे होम रूलचा एकही कार्यकर्ता जाणार नाही असा ठराव या सभेत संमत झाला आणि तो सर्वानुमते संमत झाला. आणि सभाजनांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला, ही नोंद करण्यासारखी गोष्ट आहे. आणि या सगळ्या यात अजून एक महत्वाची गोष्ट अशी घडली की भारतीय असंतोषाचे जनक ठरलेले लोकमान्य टिळक, भारतीय असंतोषाचे जनक ठरलेले क्रांतिकारकांचे पुरस्कर्ते असलेले लोकमान्य टिळक, जहाल गटाचे नेते लोकमान्य टिळक, त्याच्याच बरोबर अहिंसेचा प्रतिकार करणारे महात्मा गांधी आणि तिसरे अखिल भारतीय मुस्लिम लीगचे नेते बॅरिस्टर जीना, ही 3
विषम विचारसरणी असलेली, वेगवेगळी विचारसरणी असलेली 3 लोक, असे 3 नेते एकाच व्यासपीठावर, एकाच जागी, एकाच वेळी सभेचं अध्यक्षस्थान भूषवतायत, अशी ही सभा आहे. अशी सभा अन्यत्र कुठे झाली नाही. या दृष्टीने ही सभा, शांताराम चाळीतली ही सभा, हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे या सगळ्याशी शांताराम चाळ साक्षीदार आहे. म्हणून ह्या सगळ्या पुस्तकाचा खटाटोप करावासा वाटला. याच्यानंतर ही जी सगळी भारतात असंतोष जो पसरला लोकांमध्ये, त्याच्यानंतर एक सुधारणा कायदा आला, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा नावाचा. म्हणजे काहीतरी सुधारणा आम्ही आमच्या सरकार दरबारी करत आहोत हे सांगण्याचा. आणि त्याच्यानंतर तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड येतोय. त्याच्या आधी सुद्धा भारतीय नेते लष्कर भरती, तरीही आम्ही लष्कर भरती करायला तयार आहोत असं म्हणत राहिले. मग तो सुधारणा कायदा आला आणि तरीही स्वातंत्र्य कधी देणार हा प्रश्न तसाच अनुत्तरित होता. या पुढचा जो काळ आहे तो मी अमेयाकडे त्याचे सूत्र सोपवते आणि त्याला सांगते की हा पुढचा इतिहास आता तुझ्याकडे उलगडला जावा. पण मंडळी, खूप आनंद आहे की या सगळ्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत. तुम्ही आम्ही सगळेच या वाडीचे रहिवासी आहोत. केवळ वाडीचं असं नाही, हा गिरगावचा इतिहास आहे, हा मुंबईचा आहे. किंबहुना अमेय आता ह्या ज्या पुढच्या गोष्टी सांगेल त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण भारताला प्रभावित करणारा इतिहास इथे घडलाय. हे केवळ चाळीपुरतं राहिलेलं नाही, याचं लोण संपूर्ण देशात पसरलं. त्यामुळे या सगळ्याचा मला अतिशय अभिमान वाटतो. हे सांगून मी अमेयकडे सूत्र देते. धन्यवाद. नमस्कार. जरा झोप उडवतो, 4:15 वाजले. छत्रपती शिवाजी महाराज की. मला फार आनंद होतोय की इतिहासासारखा वृक्ष विषय असताना सुद्धा, बँक हॉलिडे असताना सुद्धा दुपारी 4:30 पावणे 5च्या वेळात एवढा मोठा प्रतिसादाने लोक जमा झालेली आहेत. त्यासाठी आपण सर्वांसाठी, आपण स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवूया. आत्ता आपण ऐकलं असेलच की इतक्या मोठ्या प्रमाणात आजतागायत दिल्ली, त्याच्यानंतर बंगाल किंवा मद्रास या ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामात काय महत्वाचं योगदान बजावलं हे आपल्याला पाठ्यपुस्तकातनं माहिती आहे. पण मुंबईने काय केलं, म्हणजे आज फक्त आर्थिक राजधानी असं नाहीये, मुंबईने खूप मोठा परिणाम आपल्याला स्वातंत्र्य संग्रामात केलेला आहे. आज ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत ती जागा साधी सुधी नाहीये. ह्याच ठिकाणी जिथे आपण आत्ता तिकडे ते झाड आहे त्याच ठिकाणी लोकमान्य टिळक, बॅरिस्टर जिना, महात्मा गांधी जे आपले राष्ट्रपिता आहेत, हे सगळे येऊन 14 वेळा येऊन, 12 वेळा येऊन गेलेले आहेत. सो ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की आपण ह्या एरियामध्ये राहतो. आपण फक्त अपर्णाताई म्हणाल्या तशा की फक्त शांतारामचा नाहीये, हे गिरगावने दिलेले योगदान आहे, हे मुंबईने दिलेले योगदान आहे, हे महाराष्ट्राने दिलेलं योगदान आहे. आपण आता महाराष्ट्राचं हे ऐकलं की राज्यगीत ऐकलं की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तर शिवाजी महाराज यांनी तर तख्त राखलंच, पण त्याची पुढे धुरा लोकमान्य टिळक, सावरकर यांनी सांभाळलेली आहे. आता अपर्णाताईंनी सांगितलं तसं की 16 जून 1918ची ऐतिहासिक सभा झाली आणि लॉर्ड वेलिंग्टन जो बॉम्बे प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर होता त्याला जरी विरोध केला तरी सुद्धा लष्कर भरती करूया की काही ना काहीतरी करून तरी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल या हिशोबाने. आणि भारतातली लोक ट्रेंड होतील की लष्करामध्ये ट्रेन होतील, गोळी चालवायची कशी हेच जर माहिती नसेल तर शत्रूला मारणार कसं. म्हणून आपल्या नेत्यांनी असं ठरवलं की आपण लष्कर भरती करूया, पण लष्कर भरतीच्या अगेन्स्ट आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, तर स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. पण मग ब्रिटिशांनी असं ठरवलं की संपूर्ण स्वातंत्र्य मिळणं तर कठीण होतं, कारण ब्रिटिश हे अतिशय धूर्त होते. आपल्या वाडीत झालेल्या एका मीटिंगमध्ये टिळक ब्रिटिशांना मुघलांपेक्षाही रानटी आणि क्रूर असं म्हणतात. ते कसे, तर आपल्याला त्यांनी दाखवलं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो पण ते अंशतः देतो, संपूर्ण स्वातंत्र्य नाही मिळणार. 16 जून 1918च्या मीटिंग नंतर आपल्याला जो मीटिंग शांताराम चाळीत झालेली मिळाली आहे ती आहे 3 फेब्रुवारी 1919 मध्ये.
मदन मोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग झाली. बॅरिस्टर जिना उपस्थित होते. याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की स्वराज्य, दादाभाई नौरोजींनी कलकत्ता अधिवेशनात स्वराज्य ही संकल्पना मांडली. ब्रिटिशांचं वाक्य बघा की ब्रिटिश या देशाचे भले करण्याकरता आलेले आहेत. या देशाचे सक्षम शासकीय प्रतिनिधी निर्माण होतील तेव्हा त्यांना स्वराज्य देऊ, अशी घोषणा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी खुलेआमपणे अनेक वेळा सार्वजनिक मंचावरनं केली होती. 1914 ते 1918 हा पहिला महायुद्धाचा काळ आहे. पहिलं महायुद्ध ब्रिटिशांनी जिंकल्यानंतर भारतामध्ये परत एकदा लोण उठलं की आम्हाला स्वातंत्र्य कधी, आम्हाला स्वातंत्र्य कधी. आता ह्यांना शांतता करायला पाहिजे पण स्वातंत्र्य पण नाही द्यायचं आहे. मग काय केलं तर तेव्हाचे जे सेक्रेटरी होते म्हणजे भारताचे सेक्रेटरी मॉन्टेग्यू आणि जे चेम्सफर्ड जे व्हाईसरॉय होते, या दोघांनी मिळून एक सुधारणा कायदा निर्माण केला. सुधारणा कायदा म्हणजे लिटरली आपण यांना कसं मूर्ख बनवायचं याचा एक कायदा तयार केला. तो कायदा काय म्हणतो की द्विकेंद्री राज्य आपण सुरू करायचं. त्या द्विकेंद्री राज्यामध्ये भारतीय लोकांना प्रवेश द्यायचा, म्हणजे भारतीय लोक प्रशासनात येतील. त्याच्यानंतर त्यांना बरं जी ऑथॉरिटी द्यायला पाहिजे ती कुठल्या याची दिली तर आरोग्य, शिक्षण आणि अशा शेती, स्थानिक स्वराज्य अशा साध्या विषयांची ऑथॉरिटी दिली. पण न्याय, वित्त, पोलीस, सैनिक ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या हातात ठेवल्या. त्याच्यानंतर कुठल्याही विषयावर जर कायदा करायचा असेल तर तो पूर्णपणे अंतिम निर्णय हा इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या हातात ठेवला, म्हणजे ब्रिटिश सरकारच्या हातात ठेवला. आता लोकांना असं वाटायला लागलं की अरे वा वा, आपण भारतीय प्रशासनात येतोय म्हणजे आपल्याला अधिकार वगैरे मिळतील आणि मग हळूहळू ब्रिटिश लोक आपल्याला स्वातंत्र्य देतील. या गैरसमजामध्ये भारतीय होते. तर आता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने लोक जरा शांत होतील आणि परत एकदा लोळ उठणार नाही की स्वातंत्र्य संग्रामाचा लोळ हा आला पाहिजे. पण असं झालं की त्यावेळेचे जे स्वातंत्र्य सेनानी होते ते प्रचंड हुशार होते. आपल्या ॲनी बेझंट आणि हार्निमन या दोघांनी आपल्या वाडीतच 17 फेब्रुवारी 1919 साली एक मीटिंग घेतली. ती होती रौलेट कायदा. आपल्याला शाळेत होता माहिती आहे, रौलेट कायदा होता. रौलेट कायदा विरुद्ध बरंच काय काय झालं होतं. तर रौलेट कायदा काय म्हणतो की ब्रिटिश सरकारला कोणालाही कधीही अटक करण्याची मुभा ती मिळत होती. त्याच्यानंतर एकदा जेलमध्ये टाकल्यानंतर 2 वर्ष त्याला न्यायालयीन चौकशी न करता त्याला आत ठेवण्याची त्यांना मुभा मिळत होती. म्हणजे एकीकडे ब्रिटिश सरकार असं म्हणत होतं की आम्ही तुम्हाला सुधारणा कायदा म्हणून ते प्रशासकीय यंत्रणेत घेत आहेत भारतीयांना, आणि दुसरीकडे त्यांची साधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करून रौलेट कायद्याचं बिल पार्लमेंटमध्ये प्रोसेस करण्याचा प्रयत्न करत होते. तर ॲनी बेझंटनी ह्या मीटिंगमध्ये बोलताना सुरुवातच अशी केली की ब्रिटनमध्ये त्या ब्रिटिश होत्या, आयरिश होत्या. त्या ब्रिटनमध्ये अशी एक पद्धत आहे की लहान मुलांना जर औषध द्यायचं असेल, कडू औषध द्यायचं असेल तर ते डायरेक्ट नाही द्यायचं. एक जॅम घ्यायचा, छान गोड जॅम घ्यायचा, त्याच्यात ते कडू औषध मिक्स करायचं आणि मग ते द्यायचं. म्हणजे होतं काय की कळतही नाही पण गोड लागताना गोड लागतं पण औषधही जातं. ब्रिटिश सरकारची जी काही धोरणं होती ती अगदी तशीच होती. गोड जॅम म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणि कडू पावडर म्हणजे रौलेट कायदा. रौलेट कायद्याची इंटेन्सिटी जर आपल्याला कळून घ्यायची असेल तर जालियनवाला बागमध्ये 13 एप्रिल 1919 साली जो मॅसेकर झाला, जे बेछूट गोळीबार झाला, किती वेळ झाला असेल अंदाज 10 मिनिटं गोळीबार चालू होता मशीन गनचा. 1600 राऊंड्स मशीन गनच्या फायर झाल्या. 3000 लोक होती. 4 दरवाजे होते एकूण त्या बागेला, त्यातले 3 दरवाजे बंद केले होते. 1 दरवाजा होता, त्या एका दरवाज्यातनं एकच माणूस जाऊ शकतो अशी परिस्थिती होती. तर जालियनवाला बाग झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध आपल्याकडे नक्कीच मीटिंग झाली. तर रौलेट कायद्याचं ॲनी बेझंटनी त्याने जेव्हा सांगितलं की हा खोटा आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा ही तुमच्या तोंडाला फक्त पानं पुसतायत, खरा म्हणजे रौलेट कायदा आणणं गरजेचं आहे. सो मीटिंगची सांगता करत असताना ॲनी बेझंटनी असं सांगितलं की तुम्ही मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या
गोष्टींना भुलू नका आणि ह्याचा रौलेट कायद्याचा कडाडून विरोध करा. आणि ह्या ज्या सगळ्या सभा झाल्या आहेत ना, ह्या सभांना किमान पक्षी 5,000 लोक तरी होतीच. 5,000, 15,000, 20,000 अशी लोक आलेली होती. त्याच्यानंतर आहे 20 ऑक्टोबर 1920, सरदार वल्लभभाई पटेल, आपल्या जे पोलाद पुरुष म्हणून ओळखले जातात, काँग्रेसचे महासचिव या पदावर असताना सुद्धा त्यांनी वल्लभभाई पटेल यांनी शांताराम चाळीत सभा घेतली. या सभेत त्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीयांवर केलेल्या अमानुष अत्याचारांचा विरोध केला व आता ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे विधान केले. त्याच्यानंतर असहकार चळवळ, ही तर आपल्याला सगळ्यांना माहिती. असहकार चळवळ याबद्दलचे पण मीटिंग्स आपल्या 20 जानेवारी 1921 साली झालेल्या आहेत. या मीटिंगमध्ये बहुतांश विद्यार्थी होते. या जवळपास 6,000 ते 7,000 लोक उपस्थित होते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची लिव्ह अँड डाय फॉर इंडिया, द ओनली वे टू स्वराज्य, ह्या नावाचं 6 एप्रिल 1921 साली आपल्या वाडीत मीटिंग झाली. त्याचं कनेक्शन डायरेक्ट जालियनवाला बागेशी आहे. कॅन बी इमॅजिन मुंबईचं कनेक्शन डायरेक्ट जालियनवाला बागाशी. 13 एप्रिल 1919 साली जालियनवाला बाग झालं. त्याच्यानंतर 2 वर्षांनी आपल्या वाडीत जेव्हा मीटिंग झाली तेव्हा सरोजिनी नायडू असं सांगतात की म्हणजे रौलेट कायदा तेव्हा आल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये ह्युमिलिएशन डे म्हणून पाळला गेला. त्याच्यामध्ये सरोजिनी नायडूंनी तेव्हा जेव्हा मीटिंग घेतली 6 एप्रिल 1919ला, तेव्हा त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की भारताच्या आत्म्याचा पुनर्जन्म झालेला मी पाहिला. हे वाक्य आपल्या वाडीत त्यांनी म्हटलं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे की बरं हे लोक असे का म्हणत होती, काय आपल्याला अंदाज येईल का? याचं कारण थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, थोडी मध्ये मी डिस्ट्रॅक्ट करतो तुम्हाला. ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की अपर्णा वहिनींनी सांगितलं तसं की कुतुबशहा, मुघल हे सगळे अमानुष राज्यकर्ते होते. हे डायरेक्ट अटॅक करत होते, म्हणजे येऊन मारझोड करत होते. पण ब्रिटिश हे अतिशय धूर्त राज्यकर्ते होते. हे डायरेक्ट न मारता तुमच्या विचारसरणीवर, तुमच्या धर्मावर, तुमच्या एकूणच सिस्टीमवर ते घाला घालत होते. सो ते हळूहळू स्लो पॉइझनिंग करत होते. 1818 साली पेशव्यांना हरवल्यानंतर ब्रिटिशांनी हळूहळू त्यांचा प्रवेश भारतात वाढवायला सुरुवात केली. तेव्हा इतकी अनसर्टन्टी होती की कधी कोणी येतंय, कोणी हल्ला करतंय, की आज जगतोय उद्या मरू, काय परत होईल काहीच माहिती नव्हतं. ब्रिटिश सरकार आल्यानंतर ती थोडी स्थिरता आली. त्यामुळे हे आपण स्लो पॉइझनिंग जे करत होते ते या स्वातंत्र्य सेनानीनं कळलं होतं. सो लिव्ह अँड डाय फॉर इंडिया, द ओनली वे टू स्वराज्य. संध्याकाळी 6:30 वाजता स्वराज्य सभा, केंद्रीय खिलाफत कमिटी, भारतीय होम रूल लीग आणि बॉम्बे नॅशनल युनियनच्या संयुक्त विद्यमाने शांताराम चाळीत मीटिंग झाली. मी फक्त वाक्य वाचून दाखवतो. लिव्ह अँड डाय फॉर इंडिया, द ओनली वे टू स्वराज्य. भारतीय लोकांनी स्वराज्यासाठी लोकमान्य टिळक फंडामध्ये 1 करोड रुपये जमवण्याचे आव्हान 1921 साली केले गेले. भारतीय स्वराज्यासाठी संपत्ती व बुद्धी वापरावी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असं विधान इकडे करण्यात आलेलं आहे. हे सगळं मी 2 मिनिटात माझं भाषण संपवतो. हे सगळं सांगण्याचं कारण अशासाठी आहे ना की आपल्याला जेव्हा आपला इतिहास माहिती असतो ना तेव्हा आपण आपलं वर्तमान आणि आपण भविष्य चांगलं करू शकतो. आज आपण उपभोगत असलेल्या राईट टू स्पीच, आपल्याला कुठेही जाता येतं, काही करता येतं, हे जे आपण इझिली उपभोगतोय ना त्यासाठी ह्या सगळ्या लोकांनी आपली अख्खी आयुष्य घालवली आहेत. अक्षरशः अग्निकुंडात समिधा अर्पण करतो ना तसं अख्खं आयुष्य घालवलंय. सो त्याची जाण राहावी हा एकच उद्देश होता. धन्यवाद. एक महत्त्वाचं असं सांगायचं की या सगळ्या प्रयत्नांमध्ये खूप मोठं व्हॅलिडेशन आम्हाला मिळालं की डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे ज्या लोकमान्य टिळकांच्या पणती आहेत आणि श्री शैलेश टिळक हे लोकमान्य टिळकांचे पणतू आहेत. लोकमान्य शैलेश टिळक सरांनी आपल्या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. सो त्यांच्याकडने खूप मोठं आपल्याला योगदान मिळालेलं आहे, पुस्तकारूपी, ज्ञानारूपी आणि प्रस्तावनेरूपी. धन्यवाद.
मंडळी, आपण सगळ्यांनी अमेय जोशीचं कौतुक केलं पाहिजे. बघा, अक्षरशः खळून काढल्यासारखं त्यांनी म्हणतो ना, एका शब्दप्रयोग चुकीचा असू शकेल कदाचित, पण गेले काही महिने तो झपाटल्यासारखा झालाय. आम्ही त्याला चिडवतोय यावरून, पण कदाचित माझ्या मनात विचार आला, लोकमान्य टिळकांनीच त्याला ही प्रेरणा दिली नसेल कशावरून, बरोबर आहे ना? तर अशा पावन प्रेरणेतून हे पुस्तक उभं राहिलंय. मंडळी, अमेयने गाडी सुरू केली आहे, आम्ही हाकण्याचा प्रयत्न करतोय, तर ती सुसाट नेण्याचं काम तुमच्या हाती आहे आता. त्यामुळे हे जे पुस्तक हवं असेल तर अनघा बेडेकर यांच्याशी संपर्क साधा. कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण येतोय आणि तत्पूर्वी अत्यंत महत्वाचा असा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम. संशोधन, संकल्पना आणि लेखन अमेय जोशी. टाळ्या वाजल्या तरी चालतील. लेखन सहाय्य डॉक्टर अपर्णा बेडेकर, विवेक छत्रे आणि पद्मजा बापये. विवेक छत्रे कुठे असतील तर त्यांनी कृपया यावं स्टेजपाशी. तिथूनच अभिवादन करतायत. सल्लागार मानदार बेडेकर, अनघा बेडेकर. पुस्तकासाठी अत्यंत बहुमोल असं सहाय्य एशियाटिक सोसायटी, सरदार गृह, मणिभवन मुंबई आणि केसरीवाडा पुणे यांनी अत्यंत बहुमोल असा दस्तऐवज जो असतो त्यांच्यापाशी, तो आम्हाला संशोधनासाठी, अभ्यासासाठी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. टिळकांचे पंटू शैलेश टिळक यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे, त्यांचे आभार. त्यांच्या पंटी, टिळकांच्या पंटी डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे यांनी या कार्यामध्ये आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं, त्यांचेही आम्ही आभार मानतो. आणि अर्थातच या पुस्तकाला नटवण्याचं काम करणारे रेखाचित्र वाडीतील आपल्या रहिवासी तरुण कार्यकर्ते सोहम पांचाळ, टायपोग्राफी अनिल गोवळकर, दाखवते अनघाताई दाखवतात ते रेखाचित्र. बघा तुम्ही, अतिशय सुंदर असं रूपडं प्रदान केलंय त्याच्यामुळे. कारण याचे फोटोग्राफ्स कितीही शोधलं तरी एकाच सभेचा बघा आपल्याला आहे माहून आम्ही एकाच सभेचं हे झालेलं आहे, पण त्यांनी ती जी कल्पना होती या वाडीत कशा प्रकारे सभा किंवा कसे मेळे होत, ती त्यांनी अक्षरशः जिवंत केली त्याच्या रेखाचित्रांमधून. अनिल गोवळकर टायपोग्राफी, अक्षर जुळणी हरी जोगळेकर, ते आहेत का उपस्थित आहेत? एकदा उभं राहिलात तरी हरकत नाही. ग्राफिक डिझाईन प्रसाद समेळ, प्रसादजी आहेत का? आणि मुद्रण जागृती प्रिंटिंग प्रेस. तसंच विविध गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी, सर्व पत्रकार, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि हस्ते परहस्ते ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली, मदत केली, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. एका कार्यक्रमाविषयी सांगायचंय. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त आयोजित व्याख्यान आहे. क्रांतीसूर्य सावरकर. वक्ते डॉक्टर परीक्षित शेवडे, हे सावरकर अभ्यासक आहेत, आपल्या सर्वांना माहिती असतीलच. वेळ आहे रविवारी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता. स्थळ चित्तपावन ब्राह्मण संघ, निकतवारी लेन, गिरगाव. तर अवश्य या कार्यक्रमाला उपस्थिती अशीच ही जसे उपस्थित आहात तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहा. मंडळी, ज्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ आपण पाहत नाही किंवा होऊ शकत नाही असे सर्व स्वातंत्र्य सेनानी, सर्व थोर अशी व्यक्तिमत्व ज्यांनी सर्वस्वाचा होऊन केला,
हा लढा दिला, स्वातंत्र्य लढा दिला आणि त्या लढ्याचे साक्षीदार असलेली आपली ही वाडी आणि इथे आपण राहतो याचा आपला सर्वांना सार्थ असा अभिमान आहे. आणि हे अभिमान क्षण आपण हृदयामध्ये ठेवूया, साठवूया आणि आपल्या घरी परतूया. या सोहळ्याची सांगता आपण करूया राष्ट्रगीताने. आपापल्या जागी उभे राहून राष्ट्रगीत कायम करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. धन्यवाद. सर्व उपस्थितांनी आपल्या जागेवरच बसून घ्या. कॉफी पान त्याचा कार्यक्रम आहे तेव्हा कॉफी आपल्या स्थानापर्यंत येईल. बसून घ्या.